Good evening, everyone. This is a today's Ayurveda platform आणि हे मराठीतलं 25वे लेक्चर आहे. वेळ न दवडता आपण डायरेक्ट कंटेंटवर फोकस करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक ग्रॉस समरी दाखवतो की जो एनटीटीचा आपला टेलिग्रामचं चॅनल आहे. ओके, तर त्यामध्ये वेगवेगळे मी पोस्ट टाकत असतो आणि आपण त्यामध्ये बघा काही क्वेश्चन्स डेली असाइनमेंट साठी करत असतो. तर सगळ्यांनी ह्या डेली असाइनमेंट्सचं नोट्स सॉरी डेली असाइनमेंट मध्ये काही प्रश्न असतात त्याचे उत्तर, जसं आता हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, मग याचं वरती एक्सप्लेनेशन सुद्धा असतं. असे बरेचसे प्रश्न तुम्हाला दिसतील, ते तुम्ही प्रॅक्टिस साठी करू शकता. ठीक आहे, तर मेन आपण कंटेंट कडे लक्ष देत टीचिंग अँड ट्रेनिंगचा जो चॅप्टर आज संपवणार आहे. पेज त्याचे 30 पर्यंत आपले झाले होते मागच्या लेक्चर मध्ये, आणि आता पुढचं आपण कंटिन्यू करतो. तर लर्नर रिलेटेड फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग हे जे होते ते आपण बघत होतो. त्यामध्ये टीचिंग मस्ट बी लर्नर अँकर्ड, नॉट सिलेबस अँकर्ड. म्हणजे सिलेबस कम्प्लीट करायचे म्हणून विद्यार्थ्यांना भरभर शिकवणं हे गरजेचं नसतं. तर लर्नर सेंट्रल म्हणजे विद्यार्थ्यांना ते कळतंय का, तो जो काही प्रोग्राम आउटकम ज्याला म्हणतो, ज्याला नवीन जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये पीओ असं त्यांनी उल्लेख करून दिलेला आहे. पीओ प्रोग्राम आउटकम आणि सॉरी काय होते, तर पीओ आणि सीओ अशा दोन गोष्टी आहेत. पीओ म्हणजे प्रोग्राम आउटकम आणि दुसरा आहे कोर्स आउटकम. आता जेव्हा एनसीएसएमने सिलेबस करून दिले 2020 ला सिलेबस, 21च्या बॅचला आला, 22च्या 23ला आला, आणि आता 25ला नवीन सिलेबस झाला. पहिल्यांदा फर्स्ट इयर झाला, त्यानंतर सेकंड इयर झाला, आणि आता फायनल इयर झाला. तर त्या सगळ्यांचा सिलेबस करताना त्यांनी लर्नर अँकर्ड म्हणजे विद्यार्थ्यांना कुठल्या गोष्टीला उद्देशून शिकवायला पाहिजे हे त्यांनी दिलेलं आहे. तर यामध्ये बघा, प्रायर नॉलेज अँड कॉग्निटिव्ह स्ट्रक्चर हे महत्वाचं पिक्चर आहे. तर एक मिनिट, न्यू लर्निंग ऑकर्स बाय कनेक्टिंग विथ existing knowledge, not by replacement. Learner with weak prior structure. त्यानंतर आहे मिसइंटरप्रिट इन्फॉर्मेशन जे असतं ते त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर मेमोराइज विदाउट अंडरस्टँडिंग. काही विद्यार्थी फक्त रट्टा मारतात पण ते समजून घेत नाहीत. काही विद्यार्थी जे असतात ते लवकर विसरतात. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही छान शिकवली ते विसरलं तर मग ते नॉलेज वाया चाललं जातं. त्यानंतर टीचिंग मस्ट डायग्नोसिस अँड करेक्ट मिसकन्सेप्शन. त्यामध्ये प्रायर नॉलेज घेणं ही म्हणजे एखाद्या विषयाच्या निगडीत शिकवायच्या आधी थोडंसं वाचणं, याला प्रायर नॉलेज असं म्हणतात. आणि याच्यामध्ये आपल्याला हळूहळू ते मिसकॉन्सेप्ट जे असतात ते क्लिअर करायचे असतात. सेकंड आहे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट अँड मॅच्युरिटी. लर्नर प्रोग्रेस थ्रू स्टेजेस. पहिला आहे ड्युअलिस्टिक थिंकिंग,
दुसरं आहे, त्यानंतर आहे मल्टिस्टिक थिंकिंग, त्यानंतर रिअलिस्टिक थिंकिंग, त्यानंतर कमिटमेंट आपल्याला बघायला मिळते. टीचिंग बियॉन्ड कॉग्निटिव्ह रेडीनेस लर्न्स टू सुपरफिशियल लर्निंग. सुपरफिशियल जी लर्निंग आहे त्या लर्निंग मध्ये आपल्याला रेडीनेस हा बघायला पाहिजे की विद्यार्थी खरंच ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहेत का. नेक्स्ट आहे मोटिवेशन ऑफ लर्निंग. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे इंटरेस्ट स्वतःहून स्वतःला असायला पाहिजे आणि क्युरियोसिटी ही स्वतःहून स्वतःची असायला पाहिजे. एक्सट्रिन्सिक मोटिवेशन हे म्हणजे आपण 3 इडियट्स बघितला तर 3 इडियट्स मध्ये जी आर माधवनचे कॅरेक्टर आहे त्याला इंटरेस्ट कशात असतो तर पिक्चर्स फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट असतो. क्युरियोसिटी कशामध्ये असते तर जे ॲनिमल्स असतात बारीक बारीक छोटे ॲनिमल्स तर त्या ॲनिमल्सचे झूम किंवा एनलार्ज इमेज जसं त्याने ते स्क्विरलचं वगैरे त्याच्यात दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर असं चित्र करून ते तो त्याच्या रूमवर संग्रह करून ठेवत असतो. एखाद्या बर्ड्सचं पण तसंच करतो. म्हणजे हे झालं त्याचं इंट्रिन्सिक मोटिवेशन. एक्सट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे ज्या ग्रेड्स तुम्हाला मिळतात किंवा जे प्राइज मिळतात, फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज, तर हे सगळं जे मिळतं आपल्याला तर त्याच्यामुळं आपल्याला इंट्रिन्सिक मोटिवेशन बघायला मिळतं. त्याला म्हणतात एक्सट्रिन्सिक. ज्याच्यात इंटरेस्ट आहे किंवा क्युरियोसिटी आहे हे झालं इंट्रिन्सिक मोटिवेशन. आणि एक्सट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे ग्रेड्स किंवा रिवॉर्ड्स. एखादा विद्यार्थी ग्रेड सेकंडनी पास झाला, एखादा विद्यार्थी ग्रेड 1नी पास झाला, एखादा